आहात तो सध्या हा एक निघाली आहे 10-15 मिनिटात पोहोचते. हा प्लीज मला जाऊ द्या. जाऊ द्या. कुठे जाऊ द्या? हे बघा तुम्ही हे सगळे पैसे घ्या पण मला जाऊ द्या. पैसे कशाला पाहिजे पैसे? आणि कुठे जाऊ द्यायचं ग? मला जाऊ द्या. मी काही नाही केलं. प्लीज मला इथून जाऊ द्या ना. मी तुमचे पाया पडते, हात जोडते. मला जाऊ द्या इथून. ताई, अजून किती दिवस पाय पडायचे सांग ना. अरे चाललंय काय आपल्या देशात? तिने रात्री लवकर घरी जायचं, बाहेर जाताना फुल कपडे घालायचे. तिच्या बाहेर जाण्यावर बंधन, कपडे घालण्यावर बंधन. रस्त्याने एकटं चालताना तिने सतत कोणाशी तरी फोनवर बोलते असं दाखवायचं. कॅबचं लोकेशन प्रत्येक वेळेस घरी पाठवायचं. का? तर या सुशिक्षित नालायक घाणेरड्या विचारांच्या नीच नराधामांसाठी. कारण ते स्त्रियांकडे घाणेरड्या नजरेने बघतात. स्त्रिया तर त्यांच्या पण घरात आहेत, पण विचारांची नीच पातळी गाठलेल्या या नराधमांना जोपर्यंत चौकात फाडत नाही ना तोपर्यंत या गोष्टी थांबणार नाही. निर्भया 1, निर्भया 2, निर्भया 3. अरे काय मुलींवर होणारा अत्याचार बघत फक्त मेणबत्त्याच लावायच्यात का आपण? अरे भारत मातेचा आपला देश, आई भवानीचा, जिजाऊंचा, राणी लक्ष्मीबाईंचा, सावित्रींचा हा देश. आणि या देशातच महिला सुरक्षित नाहीत. ताई, प्रत्येक वेळेस कोणी मदतीला येईल ना असं नाहीये. त्यामुळे तुम्हा सर्व स्त्रियांना आई भवानीचं रूप घ्यायची गरज आलेली आहे. ही वस्तू तुझ्याकडे ठेव. ही वाघनख तुझ्याकडे ठेव. आणि कोणीही तुला छेडायचा प्रयत्न केला, तुझ्याकडे वाकड्या नजरेने बघायचा प्रयत्न केला तर कोथळा फोडून काढ बाहेर त्याचा. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथला प्रत्येक मावळा प्रत्येक चौकात चौकात आपल्या बहिणींसाठी उभा राहील. जय भवानी, जय शिवाजी. घाबरू नकोस. ताई, बघा, ताईने लोकेशन मगाशी पाठवलं आणि हा आत्ता आलाय. कसं ग ताई? दादा, आई भवानी आहे ना.